नेमका कोणता खजिना सापडण्याचा प्रयत्न चालू होता काय माहिती. जय श्रीराम, मी तुमचा लाडका तेजस तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी बघतो तर घराजवळ मका पेरणीचं काम चालू होतं. आपले बैल गेले होते पळून, ये भोंडा ट्रॅक्टर घेऊन आले. म्हटलं बरं झालं तुमचं चालतं पेरणीचं काम, मी निघतो म्हटलं आता सटाणा. तुमच्या भाऊची जिंदगी इतकी जंड आहे, रोज सकाळी उठलं का काहीतरी नवीन लपडं. कसं बसत बाहेर आलो त्याच्यातून गाडीचं थोडं काम करायचं होतं. गौरव भाऊकडे आलो. गौरव भाऊ फरार होता. म्हटलं मग आपण बी फरार व्हावं आता. रोहित दाकडे आलो तर त्याचा इन्कम टॅक्सचा हिशोब चालू होता. म्हटलं लागतोय का आजचा हिशोब. सिद्धाचा हिशोब तर काही लागला नाही, पण नवीन घर आणलंय पक्ष्यांसाठी. म्हटलं मस्तच आहे. थोड्या वेळात त्यांचं पाण्यामध्ये मासे बघण्याचं काम चालू होतं. बाकी काही एवढा सिरियस विषय नव्हता. कार्तिक आणि प्रथमेश काय घेऊन आले होते त्या कॉर्नरवर फोडत होते. म्हटलं जाईल फुटून हातात. तुमच्या रानूबाईचं काहीतरी वेगळा विषय चालू होता. म्हटलं एवढा नको जीव लावू तिला, ती काय पोरगी आहे का सोडून जायला. ते दोघं तर काही सोडणार नाही एकमेकांना, पण आम्हाला सोडायचीच जागा, कारण की आम्हाला जायचं होतं दोधेश्वरला, कारण एक शूट आहे आपला. त्या प्रकारे आपल्या पहिल्या व्हिडिओला सपोर्ट आलाय, ते बघता मी अजून नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यासाठी आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या. त्या व्हिडिओना सपोर्ट भेटण्याचं एक कारण म्हणजे रोहितदा, कारण त्याच्याकडनं आपण खूप सारी ऐतिहासिक माहिती घेतली. पुढचा व्हिडिओ आपला येतोय दोधेश्वर येथून, त्याच्यामुळे तुमच्या भाऊला फॉलो करून ठेवा. भेटू लवकरच. जय श्रीराम.